प्रसन्न पाटीलच्या 5 विकेट, त्याच्यानंतर करणनी देखील गोलंदाजी केली आणि करणने देखील अप्रतिम गोलंदाजी दाखवली. शेवटच्या 8 बॉलमध्ये 5. क्रिकेट हा खेळच असा आहे, अनिश्चितता ठासून भरले या क्रिकेटच्या खेळामध्ये. अनप्रेडिक्टेबल गेम आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे क्रिकेट. आणि सुपर ओव्हरचा थरार पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळतो. आणि याचवरून तुम्ही समजून जा 5वं पर्व यंदाचं डे नाईट सीझनचं कैलासदादा म्हात्रे गुरुदादा म्हात्रे यांचं सीझन कसं असेल. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग प्रेम करतो या स्पर्धावर. खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगचं हे यश आहे. हे यश आहे रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचं सुद्धा. गेले 4 वर्ष अथांग मेहनत घेतले, 5व्या वर्षी सुद्धा हीच मेहनत. आणि तुम्हाला क्रिकेटमधला अगदी मसालेदार क्रिकेट पाहायला मिळते, चाखायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. राकेशभाई गायकवाड अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे योगेशजी लाने असतील, मंगेजी वाकडेकर. जे रायगड प्रीमियर लीगचे गेले 3 पर्व आपण पाहिले. शिरडोनच्या मैदानावर पहिलं पर्व कसळकणच्या मैदानावर पाहायला मिळालं होतं. हेच ते चेहरे आहेत रायगड टेनिस क्रिकेट कमिटी. आणि आज त्यांच्या माध्यमातून खरं तर अनेक खेळाडूंचा गौरव सुद्धा केला जाणार आहे, ज्यामध्ये रायझिंग स्टार प्लेयर्स, फिल्डर असेल कॅटेगरी, त्यानंतर बॉलर कॅटेगरी असेल, बॅट्समन कॅटेगरी असेल, ऑलराऊंडर कॅटेगरी असेल, ओपनचा रायझिंग स्टार प्लेयर असेल, आणि त्याचप्रमाणे रायझिंग टीम उदयोन्मुख संघ हा अवॉर्ड दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे रेग्युलर टीमला सुद्धा गौरवण्यात येणार आहे. आणि तो सुद्धा बक्षीस वितरण कार्यक्रम आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळेल. दीपक, 2 सलामीवीर आता मैदानामध्ये उतरलेले आहेत. काय अपेक्षित वाटतंय की ठाणे टीमच्या विरुद्ध रायगड टीमने किती धावा करायला पाहिजेत? विशेष म्हणजे सुपर ओव्हरचा थरार आणि समोर करण पाटीलच असेल, कारण मागच्या 17 मध्ये ज्यावेळेला सामना रंगला 2 ओव्हरमध्ये त्याने 7च धावा खर्च केल्यात. आणि करण पाटील आहे, थोडंसं दडपण तर जरूर असेल. ज्या करण पाटीलनं ठाण्याच्या बाजूने सामना फिरवला मी तर म्हणेन, तो 3रं षटक जे होतं, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 21 आल्या होत्या, त्यानंतर मात्र विकेट घेतली, फक्त 2 धावांचं षटक आलं होतं. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू, पहिला बॉल, यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल थोडासा खाली सुद्धा राहिला, झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहू शकता कशा पद्धतीने करण पाटीलला या ठिकाणी सुरुवात केली. चांगली सुरुवात करणची. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला आणि बरोबर विकेट कीपरच्या हातामध्ये. आर्म बॉल देखील त्याच्याकडे आहे, त्याचा अजूनही वापर केलेला नाहीये त्याने. नेक्स्ट बॉल, यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. आणि दुसऱ्याच बॉलवर यावेळेस तडाखा पाहायला मिळालाय. अलिबागचा अक्षय म्हात्रे, आबूच्या बॅटमधून पहिला षटकार. महाराष्ट्र थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता रीच पासून, परंतु बॅट आडवी करत असताना समोर फटका सजवला आणि 6 धावा वसूल केलेल्या अक्षय म्हात्रे अबूने. सुरुवात चांगली झाली आहे, धडाक्यात झाली आता रायगड युवाची. चांगली सुरुवात झाली आणि डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट दोनही डावखुरी हाताचे फलंदाज खेळपट्टीवर उतरवलेत सलामीला. किरणचा हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन निघाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जरूर धाबा वाचवल्यात, 1 रन मिळेल रायगड टीमला. आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 7 या आकड्यावर. ही गर्दी पहा, आज मात्र प्रचंड गर्दी रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी रात्री आपल्याला पाहायला मिळते. ही अनुभवू शकता काही प्रेम आहे या स्पर्धेवर. आणि म्हणूनच रायगड मधील सगळ्यात बहुचर्चित ही स्पर्धा, सगळ्यात जास्त खरं तर प्रतीक्षा केली जाणारी ही स्पर्धा. आणि हेच प्रेम आहे. गेले 4 हंगाम आपण पाहिले आणि यंदा 5व्या पर्वामध्ये याच प्रेक्षकांमुळेच मात्र या स्पर्धा आज सुपर हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा सध्याच्या घडीला फलकावर. करणचा हा बॉल पाठपुटला जाऊन पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये, चेंडू इकडे मात्र हवेमध्ये होता, फसलाय फटका. पहिला धक्का इकडे सहन करावा लागेल रायगड युवा टीमला 7 या धावसंख्येवर.
गोलंदाजी सध्या तरी करणची पाहायला मिळते. विकेट त्याने घेतली ओंकार हरपालची. चांगलं प्लॅनिंग केलं होतं रायगड युवा टीमने. 2 लेफ्ट हँडेड बॅटर पाठवले होते लेफ्टी बॉलरच्या विरुद्ध, परंतु ते आता कुठेतरी फोल ठरताना दिसतं. एक षटकार नक्की आलाय, परंतु करण परतलाय. मॅच मध्ये परत एकदा ट्विस्ट येऊ शकतो. आता फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सुपर ओव्हर मध्ये पहिल्या सत्राच्या दरम्यान. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. बाद फ्रॉम सावळे, अक्षय पवार मैदानामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं मगाशी बाज मध्ये 3 चेंडूचा सामना केला होता. खातं उघडलं नव्हतं, परंतु अक्षय पवारला आता मात्र आपली पॉवर दाखवावी लागेल. रायगडचा महान खेळाडू का आपण आहोत, का मोठ्या संख्येनं मात्र या खेळाडूचे चाहते फॅन्स वर्ग आहेत आणि हे सिद्ध करावं लागेल त्या अक्षय पवारला. जाऊया करण पाटीलकडे. अक्षय पुढे सरसावत अगदी फ्रंट फुटला येत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय. करण पाटीलच्या अगेन्स्ट आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. बॉल खेळत असताना स्टेप आउट करून हा षटकार मारलाय समोर. ऍक्शन रिप्ले. जसा बॉल फिरला समोर 6 धावा. चांगली बॅटिंग अक्षयची. शेवटचा बॉल शिल्लक आहे सुपर ओव्हरच्या पहिल्या सत्रातला. आडवा पॅटर्न ऑन साइडला, बट विकेटला फिल्डर आहे. जेल सुटलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, महत्वाची धाव या ठिकाणी पूर्ण केले. इकडे संधी जरूर होती, परंतु या 2 महत्वाच्या धावा रायगड युवा टीमला प्राप्त होत असताना आणि सुपर ओव्हरचा थरार तुम्ही अनुभवताय. 15 धावा पहिल्यांदा फलंदाजी करत असताना रायगड युवा संघाना इकडे सोपा झेल होता. भूमीला दान झालाय, परंतु कदाचित या 2 धावा महत्वाच्या ठरू शकतील. 16 धावांची गरज असेल सुपर ओव्हर जिंकण्यासाठी ठाणे युवा टीमला. या दरम्यान आमचे पाहुणे आप्पा भागीत अजिवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आप्पा भागीत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. तर याचबरोबर आमचे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय अब्दुल हमीद ओवे यांचा आपण इथे सन्मान करतोय. तर गुरुशेठ यांना विनंती करेन की आपण सन्माननीय अब्दुल अहमद यांचा सत्कार करायचा आहे.
28,000 प्रेक्षकांनी पहिलं सत्र पाहिलंय सुपर ओव्हरचं. 6 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या या सुपर ओव्हरच्या महासंग्रामामध्ये. दीपकजी शेवटच्या बॉलवर ज्या 2 धावा कॅच ड्रॉप झाल्यानंतर आल्यात त्याही महागड्या ठरू शकतात, परंतु अजूनही दुसरं सत्र बाकी आहे. 6 बॉलचा खेळ. आणि आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट या ओव्हरच्या सुरुवातीलाच करतोय. जर सामना परत एक वेळा बरोबरी सुटला सुपर ओव्हर खेळवली जाईल. पंधरा जर केल्या सुपर ओव्हर होईल, सर्व खेळाडू चेंज होतील. सूरज केने भावाळीचा खेळाडू आणि त्याच्याबरोबर अय्यूब शेख कासार वडवलीचा खेळाडू सलामीवीर म्हणून आलेले आहेत. या मॅच मध्ये 16 धावा चेस करण्यासाठी टीम ठाणे युवा कडून. दुसऱ्या बाजूला रायगड युवा कडून गोलंदाजीसाठी आलाय दुंद्रे गावचा सितारा, ज्याने या मॅच मध्ये 5 पर कंप्लीट केला होता असा खेळाडू प्रसन्न पाटील. 25,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत. या सुपर ओव्हरचा थरार पाहत आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा, मित्रांबरोबर शेअर करा. आपल्या हक्काचं चॅनल, आपल्या भूमिपुत्राचं चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट्स. शेवटचा थरार या सामन्यातला सुपर ओव्हर. 6 चेंडू 16 धावा करायच्या आहेत. समोर असेल अय्यूब, गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील. पहिला बॉल, शांतता सध्या ग्राउंडवर. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा होता, विकेट किपरने सोडलाय. मागे जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल आणि पंच सांगतायत जावेद फरीद बायचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळेल. चांगली सुरुवात. अक्षय पवारच्या हातामधून चेंडू निसटला आपण पाहू शकता. आणि प्रसन्न पाटील म्हटला की मघाशी आपण पाहिलं तर 5 विकेट घेतल्यात आणि त्याचमुळे इकडे या धाबा काढत असताना नक्कीच दडपण असेल, परंतु दोनही सुपरस्टार फलंदाज ठाणे संघाकडून खेळपट्टीवर आहेत. त्यामुळं 1-2 मोठे फटके आले पुढच्या काही चेंडूंमध्ये सामना शेवटपर्यंत रंगू शकतो आणि प्रेक्षकांना हेच हवं आहे, पुन्हा सुपर ओव्हर पाहायला मिळेल की काय. परंतु पाहूया सुरुवातीकडे झाले. पहिला चेंडूवर एकेरी धाव येत असताना प्रसन्न पाटीलकडे जाऊया पुन्हा एकदा. 5 चेंडू 15 धावा. शॉर्ट बॉलचा वापर, बाउन्सर टाकलाय, पंच इशारा करतायत. हा जास्त उंची घेत गेलाय, पंचांचा इशारा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील प्रसन्नाला दिली जाते. खांद्याचा वापर केला होता प्रसन्नाने, चांगला उसळला हा बॉल दीपकजी आणि पंचांचा इशारा वाईड. अनप्लेबल होता इकडे. ऑब्व्हियसली जो शॉर्ट बॉल टाकायला हवा एखादा ओव्हर मध्ये तो प्रयत्न जरूर केला होता, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त उसळला आणि त्याच कारणासो स्वाईर पाहायला मिळाला. 14 करायचे आहेत आता. ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर खोदून काढलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रूफ, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4, येतोय चौकार. यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सूरज केडेनं काय चोख प्रत्युत्तर दिलंय पहा पुन्हा एकदा. प्रसन्नाचा हा चेंडू फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर लुक दिलाय, वाडी स्ट्रॉंग ऑन लाईक, सुंदर असा चौकार प्राप्त केला आणि या सामन्यामध्ये आम्ही आहोत हे पुन्हा एकदा दाखवलंय ठाणे युवा संघानं. 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. कोणी हार मानायला तयार नाहीये या मॅच मध्ये. ठाणे युवाचे शिलेदार देखील चांगले चमकतायत. दुसऱ्या बाजूला रायगड युवाचे शिलेदार धमक दाखवतायत. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सूरजने केलाय, धोक्याची असेल का नाही. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे, म्हणजेच आता 8 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील 3 चेंडू 8 धावा. महत्वाच्या धावा या ठिकाणी जोडत असताना आणि चांगली ठसन सुरुवात केली. आता मात्र चौकारानंतर 2 धावा आणि हळूहळू मार्गक्रमण करतोय ठाणे युवा संघ. इकडे थोडीशी संधी होती अक्षय पवारला, असंच काहीच दिसलं. इकडे स्टंपवर जर हिट करता आलं असतं त्याच सिच्युएशनला तर कदाचित इकडे रनआउट होऊ शकला असता. थोडासा ट्रबल मध्ये जरूर आला असता फलंदाज, परंतु ही संधी मात्र गमावलंय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कडक सामना, हृदयाची धडधड वाढते. जे प्रेक्षक बसले होते ते उभे झालेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. 28,000 प्रेक्षक मगाशी जोडले गेले होते. 25,000 सुपर ओव्हर सुरू झाली तेव्हा जोडले गेले होते. हळूहळू प्रेक्षक वाढत आहेत. 3 चेंडू
8 धावा करायच्या आहेत. भावाळ्याचा सूरज स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर समोर मारलाय, गॅप मध्ये चाललाय, साइड स्क्रीनला भेदून जाईल. बॉल सीमा पार, येतोय चौकार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, चौकार. सुंदर यॉर्कर खेळतोय, स्ट्रेट लाईन यॉर्कर होता इकडे आपण पाहिलं तर, आणि चोख प्रत्युत्तर, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय सूरज खेळणं पूर्णपणे. मी तर म्हणेन सामना आता मात्र हळूहळू ठाणे युवा संघाच्या बाजूने ओढत असताना पाहायला मिळतोय. 2 फुलर लेनचे चौकार आणि आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. परत एक वेळा तो सोडलेला झेल शेवटच्या बॉलचा त्याची आठवण करून देतोय, जे प्रेक्षक समर्थन देत असतील टीम ठाणेला. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. अखिल भारतीय हेलिकॉप्टर उडाव संघटनेचा अध्यक्ष मैदानामध्ये खेळतो असं म्हणायला हरकत नाहीये. 2 हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि दोन्ही गॅप मध्ये 2 चौकार त्याने वसूल केलेत असा खेळाडू सूरज केने, भावाळेचा खेळाडू मैदानामध्ये आहे. 2 बॉल 4 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे प्रसन्नासाठी. डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅच मध्ये. अजून प्रेक्षकांना, जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना तेच पाहिजे. आणखीन एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? आमच्याही मनात तेच चाललंय, प्रेक्षकांच्या मनात तेच चाललंय. रायगडचे समर्थक असतील त्यांना वाटत असेल की एखादा डॉट बॉल येऊ दे, सामना जिंकू दे. ओ चांगला बॉल, आणि आता स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. परत दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतायत. एक्झॅक्ट नियम समजवले जात आहेत आणि थोड्याच वेळात निर्णय येईल. एक्झॅक्ट जावेद फरीद यांनी सांगितलं की स्ट्राइक रोटेट नाहीये, त्याच्या अगोदर ते सर्व खेळाडू एकमेकांशी चर्चा करताना दिसतात. आता थोड्याच वेळात निर्णय येईल. शांतता सध्या मैदानामध्ये. रायगड युवा संघासाठी एक पारितोषिक येते. साई सांगडे टायगर ग्रुप नितळस यांच्याकडून जर रायगड युवा संघ जिंकला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सध्याच्या घडीला ट्विस्ट आहे थोडंसं पाहायला गेलं तर पंच सुद्धा खेळाडूंशी चर्चा करत असताना इकडे स्ट्राइक रोटेट दिली जाणार का, सध्याच्या घडीला त्याच्यावर चर्चा केली जाते. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. परंतु सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे, सुपर ओव्हर रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक खरं तर मोठी मेजवानी रायगड विरुद्ध ठाणे या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचा सुद्धा टॉस झालाय. हॅलो, चला मॅच स्टार्ट करायची आहे. चला, काय निर्णय आहे? पंचांना विनंती आहे लवकरात लवकर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा.
आता मॅनेजमेंट कमिटी आणि त्याचबरोबर अंपायर कमिटी तुमच्यापर्यंत येत आहेत. एक्झॅक्ट काय घडलं याच्याविषयी चर्चा होईल आणि निर्णय येईल. प्रदीप मामाची इथे उपस्थिती झालेली आहे. मी मामांचं मनापासून आभार मानतो. साई सांगडे टायगर ग्रुप नितळस यांच्याकडून रायगड युवा संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला, साई सांगडे टायगर ग्रुप नितळस यांच्याकडून कोणताही संघ जिंकला तरी 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. अतिशय चांगलं मी तर म्हणेन कॅश प्राइज आहे. प्राइज लावावं तर असं लावावं, तर कोणताही संघ जिंकला तरी 5,000 रुपये दिले जाईल. तर साई सांगडे टायगर ग्रुप नितळसचं खरं तर आभार मानूया आपण. रनआउट चेक करायचं आता. येस, रनआउट चेक करायचं. टीव्ही अंपायर रनआउट चेक करून घ्या आणि त्यानंतर डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उपस्थिती झालेले आहे. कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दादा, आपण कुठे असेल तर आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. तर आता सर्वानुमते पंच कमिटी आणि आयोजकांच्या वतीने एक निर्णय घेण्यात आलेला आहे. रनआउट चेक केला जाईल, स्ट्राईक रोटेट दिली जाईल, कारण पहिल्या इनिंगमध्ये देखील ती स्ट्राईक रोटेट दिली होती ज्यावेळेला ऑनफिल्ड अंपायर मैदानामध्ये होते. त्याच्यामुळे कुठल्या टीमवर अन्याय होणार नाही. चांगला निर्णय, परंतु आता रनआउट चेक केला जातोय. पाहूया शेवटी निर्णय काय येतोय. टीव्ही अंपायरची मदत, रनआउट चेक केला जाईल. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर येईल. हॅलो. तर आत्ताच व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, वलप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्याचबरोबर आत्ताचे विद्यमान उपसरपंच आदरणीय भोलानाशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. त्याचबरोबर कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदन मते साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे गुरुशेठ म्हात्रे यांचे सर्व जवळीक मित्रमंडळी, प्रदीप स्पोर्टचे आमचे प्रदीप, त्याचबरोबर आमचे रमेश ठाकूर आणि जीवन भुईर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. ट्विस्ट आला या मॅच मध्ये. रनआउट चेक करण्याला सांगितलं होतं आणि त्याचा ऍक्शन रिप्ले आता तुमच्या स्क्रीनवर येईल. मेगा स्क्रीनवर सगळ्यांच्या नजरा केलेल्या आहेत. रनआउट चेक करण्यासाठी सांगण्यात आलं होतं आणि टीव्ही अंपायरचा निर्णय
आउट आलेला आहे कारण बॅट हवेत होती त्या बॅटरची आणि आता एक बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम ठाणे युवाला जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये धावा करायच्या 4. 3 धावा झाल्या तर सुपर ओव्हर. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. भरपूर ट्विस्ट आलेत दीपकजी या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय. थोडासा लांबलाय सुद्धा. पाहूया शेवटचा चेंडू आहे. मोठ्या आत्मविश्वासाने मी तर म्हणेन अयुबनं स्ट्राईक आपल्याकडे घेतले. शेवटचा बॉल. एका बॉल मध्ये 4. भावेश पवार त्याचं देखील आगमन झालंय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल टीम ठाणेकडून. लास्ट बॉल. एक बॉल 4. फुल टॉस. बॉल हवेत आहे. एक टप्पा घेत बाउंड्रीच्या बाहेर आणि हा सामना टीम ठाणे युवाने जिंकलाय. ठाण्याचा शिलेदार अयुब शेखने मारलाय. शेवटच्या बॉलवर चौकार. विजेता संघ ठाणे युवा. हॅलो. हॅलो.